आजचा विषय आहे करंट अफेअर 2026च्या आंतरराष्ट्रीय संघटना 50 MCQ प्रश्न. तब्बल 50 MCQ प्रश्न घेणार आहोत आणि स्पर्धा परीक्षांमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला प्रश्न आहे आपला, संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली? 3 सेकंदामध्ये जर व्हिडिओचं उत्तर माहीत असेल तर कमेंट नक्की करा. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1945 साली संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, WHO मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टोकियो या ठिकाणी. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पॅरिस या ठिकाणी. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हेग या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, नाटोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1949 साली. पुढचा प्रश्न, G20 मध्ये किती सदस्य आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 20 सदस्य आहेत. पुढचा प्रश्न, ब्रिक्समध्ये यस कोणत्या देशासाठी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, साऊथ आफ्रिका. पुढचा प्रश्न, युनेस्कोचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक ए, पॅरिस या ठिकाणी. पुढचा प्रश्न, IMFचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वॉशिंग्टन DC या ठिकाणी. पुढचा प्रश्न, जागतिक बँकेचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अमेरिका या ठिकाणी. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढचा प्रश्न आहे, ASEANचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जकार्ता या ठिकाणी ASEANचे मुख्यालय आहेत. पुढचा प्रश्न, SAARCचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, काठमांडू या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, युरोपियन युनियनचे चलन कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, युरो या ठिकाणी. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाचे सध्याचे महासचिव कोण आहेत? योग्य उत्तर आहेत पर्याय क्रमांक ए, अँटोनियो गुटेरेस आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 8 मार्च रोजी. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाचा मानवाधिकार दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 10 डिसेंबर रोजी. पुढचा प्रश्न, WTOचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जिनेवा या ठिकाणी. पुढचा प्रश्न, NATO NATOचे मुख्यालय कुठे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ब्रुसेल्स या ठिकाणी. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय योग दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 21 जून रोजी. पुढचा प्रश्न, रेड क्रॉस संस्थेची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हेनरी ड्युनो यांनी केली. पुढचा प्रश्न, युनिसेफचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, न्यूयॉर्क या ठिकाणी. आणि या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायचं आहे. प्रश्न आहे तुमच्या सर्वांसाठी, FAQचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या सर्वांसाठी ऑप्शन आहे ए, रोम, बी, दिल्ली, सी, टोकियो, डी, पॅरिस. या चारही ऑप्शनपैकी योग्य उत्तर कमेंट नक्की करायचं आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ILOचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जिनेवा या ठिकाणी. पुढचा प्रश्न, OPECचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्हिएन्ना. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था IAEAचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्हिएन्ना या ठिकाणी. पुढचा प्रश्न, पॅरिस करार कोणत्या विषयाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हवामान बदल. पुढचा प्रश्न, COP परिषद मुख्यतः कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हवामान बदल. पुढचा प्रश्न, ब्रिक्सची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2009 साली. पुढचा प्रश्न, आशियाई विकास बँक ADBचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मनिला या ठिकाणी. पुढचा प्रश्न, इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लिओन या ठिकाणी. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 7 एप्रिल रोजी. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघात सध्या किती सदस्य देश आहेत?
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 193 सदस्य आहेत. पुढचा प्रश्न, व्हेटो पॉवर कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक UN सुरक्षा परिषद. पुढचा प्रश्न, UN सुरक्षा परिषदेत कायम सदस्य किती देश आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 5 सदस्य. पुढचा प्रश्न, G7 मध्ये किती देश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C 7 देश. पुढचा प्रश्न, आफ्रिकन युनियनचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A आदिस अबाबा. पुढचा प्रश्न, शांघाय सहकार्य संघटनेचे SCO मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बीजिंग या ठिकाणी. पुढचा प्रश्न, जागतिक पर्यावरण दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A 5 जून रोजी. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA ची सुरुवात कोणत्या देशांनी केली? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक भारत व फ्रान्सने. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ISA ची सुरुवात कोणत्या देशांनी केली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A भारत व फ्रान्सने. पुढचा प्रश्न, नोबेल पुरस्कार कोणत्या देशात दिले जातात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक स्वीडन या देशात. पुढचा प्रश्न, जागतिक व्यापार संघटना WTO ची स्थापना कधी झाली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1995 साली. पुढचा प्रश्न, ASEANमध्ये किती सदस्य देश आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 10 सदस्य देश आहेत. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 8 सप्टेंबर रोजी. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाचा दिवस कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A 24 ऑक्टोबर रोजी. पुढचा प्रश्न, ग्रीनपीस ही संस्था कोणत्या क्षेत्रात काम करते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक पर्यावरण. पुढचा प्रश्न, मेडिसिन सायन्स फ्रंटियर्स MSF कशासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक वैद्यकीय मदतीसाठी. पुढचा प्रश्न आहे, जागतिक अन्न दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 16 ऑक्टोबर. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम कोणत्या विषयाशी संबंधित असते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक महिला सशक्तीकरण. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य कोणत्या देशामध्ये आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A अमेरिका, चीन, रशिया, फ्रान्स आणि ब्रिटन यामध्ये आहेत. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 22 मार्च रोजी. मित्रांनो, हे होते करंट अफेअर्स 2026 मधील आंतरराष्ट्रीय घडामोडींवर आधारित प्रश्न आणि उत्तरं. भाग 2 पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. इथेच